नमस्कार. तर आज आपण होळी स्पेशल येळवण्याच्या आमटीचे 2 प्रकार करणार आहोत. त्यामधला एक प्रकार म्हणजे आळणी आमटी आणि एक प्रकार म्हणजे कटाची आमटी. तर इथे मी 1 वाटी डाळ 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि आता ही डाळ शिजण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घातलेलं आहे, ज्यामुळे डाळ ही पटकन शिजेल. तर येळवण्याची आमटी करण्यासाठी इथे सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आलं घेतलेलं आहे. तर हे सगळे जिन्नस न भाजताच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. इथे डाळसुद्धा छान शिजलेली आहे. डाळ ही अगोदर भिजत घातली होती, त्यामुळे अर्धा ते पाऊण तासामध्येच ही डाळ चांगली शिजलेली आहे. तर आता येळवणी काढून घ्यायचा आहे. तर वरपून खाल अशी ही म्हणजे दोन्ही पण आमट्या ह्या होतात आणि सर्व करताना उकळून घ्यायच्या आहेत. तर खूप छान असा या दोन्ही पण आमट्यांचा सुवास येतो. मसाले आपण न भाजल्यामुळे मसाले सगळे कच्चेच असतात, त्यामुळे इथे मी येळवणी काढून घेतलेलं आहे. तर थोडंसं घट्ट झालेलं आहे, म्हणून मी इथे गरम पाणी घालणार आहे. तर माझ्या घरी थोड्या रस्सेदार पातळ आमट्या या लागतात. 1 ग्लास मी गरम पाणी घातलं यामध्ये. तर आमट्यांना आता फोडणी घालायची आहे. इथे मी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी, जिऱ्याची फोडणी घालायची आणि या दोन्ही पण आमट्या करण्यासाठी फ्रेश कढीपत्ता घालायचा आहे. इथे माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता नव्हता, म्हणून मी इथे सुकलेलाच कढीपत्ता घातलेला आहे. तेल जास्त गरम झालं होतं, म्हणून मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तर या मसाल्यातला निम्माच मसाला मी कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे. 2 ते 3 मिनटासाठी मसाले तेलामध्ये फ्राय करायचे आणि लगेच यामध्ये घरगुती चटणी घातलेली आहे. घरगुती चटणीमुळे आमटीला छान कट येतो. तर माझ्या घरी पुरणपोळी असल्यानंतर तर या दोन्ही पण आमट्या बनल्या जातात. तर माझा मुलगा आहे तो आळणी आमटी भातासोबत म्हणजे त्याला खूप आवडते आळणी आमटी भातासोबत खायला. त्याच्यावरती लिंबू पिळून तो खातो. तर मीठ घातलं, वरून कोथिंबीर घातली आणि 5 ते 10 मिनटासाठी उकळी काढून घेऊ आमटीला. तर दुसऱ्या आमटीला पण आपण फोडणी घालून घ्यायची आहे. तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची, कढीपत्ता घालायचा. तर छान स्मेल सुटलेला आहे. लसूण आणि खोबऱ्याचा एकदम छान सुवास सुटलेला आहे. जो निम्मा मसाला ठेवला होता तो घालायचा आहे. 2 मिनटासाठी मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. तर आळणी आमटीला आपण कोणत्याच प्रकारचा म्हणजे तिखट किंवा गरम मसाला काहीच घालणार नाही. येळवणी घालून घेऊ आणि उकळी काढून घ्यायची आहे आमटीला. तर पाहता इथे येळवणी घातलेला आहे. खूप छान कलर आलेला आहे आमटीला. तर कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं आणि 5 ते 10 मिनटासाठी उकळी काढून घ्यायची. तर पुरणपोळीसोबत या दोन्ही आमट्या खूप छान म्हणजे खूप चविष्ट आणि खूप छान सुवाससुद्धा या सुटलेला आहे आमट्यांचा. तर पाहताय येळवण्याची आमट्या या दोन्ही प्रकारच्या मी करून दाखवल्या. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.